लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. खुलताबाद तालुक्यातील पिंपरी व आझमपूर येथे 77वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली सादर. बातमी खुलताबाद येथून. खुलताबाद तालुक्यातील पिंपरी आणि आझमपूर येथील शाळांमध्ये 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आले. गावकरी विद्यार्थी यांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून मानवंदना दिली. तसेच विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणूक काढत भारत माता की जय, वंदे मातरम, भारताचे संविधान, भारताचे अभिमान, स्वच्छतेतून समृद्धीकडे, झाडे लावा झाडे जगवा अशा विविध घोषणा दिल्या. नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व प्रभावी भाषणे सादर केली. पिंपरी व आझमपूर गावातील शाळांमध्ये दरवर्षी विविध कार्यक्रम राबवले जातात. यावर्षी देखील 77वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. नृत्य, गायन, भाषण असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम शाळांच्या वतीने घेण्यात आले. लहान मुलांच्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं कार्य विद्यार्थ्यांनी केलं. विद्यार्थ्यांनी आपले कलागुण आपल्या भाषणांच्या माध्यमातून दाखवून दिले. याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आझमपूर मुख्याध्यापक नितीन पाटील सर यांचे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी येथील मुख्याध्यापक बीटी चव्हाण सर यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन व कौतुक केले. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.